दिस व्हिडिओ बंद करा एक मिनिट. हॅलो गाईज, मी आहे निकिता आणि तुम्ही बघत आहात निकिता अनफिल्टर. सो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी लास्ट युट्यूब चॅनल का बंद केला और का पोस्ट करत नाही त्याच्यावर काही याची स्टोरी सांगणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. आज माझ्याकडे वेळ नव्हता अजिबात, तो मी म्हटलं की मी स्वयंपाक बनवताच हा व्हिडिओ शूट करेल. सो मी तुम्हाला सांगू पण शकेल आणि माझं जेवण पण बनेल. सो लास्ट नोव्हेंबर मध्ये मी थोडस एकटी राहायला लागले होते, म्हणजे की माझे रूममेट्स वगैरे शिफ्ट झाले होते म्हणून मी एकटी राहत होते. सो माझ्याकडे करायला काहीच नव्हतं. तेव्हा मी जिम ट्रेनर होते. सो मी सकाळ संध्याकाळ वर्किंग करायची, दुपारी मी घरी असायचे, रात्री पण मी घरी असायचे. सो माझ्याकडे वेळ खूप होता आणि काम नव्हतं काही. सो मी थोडंसं ओव्हरथिंक वगैरे करायला लागले होते, एकटी राहायला लागले होते. सो माझ्या एका फ्रेंडनी सजेस्ट केलं मला की तू इंस्टाग्रामवर तर कंटेंट पोस्ट करतेच आहे, मग तू युट्यूबला का नाही करत. मग मी पण विचार केला की करू शकते भाई मी. मग मी 1-2 व्हिडिओ पाहिले असे की कसं करायचं वगैरे. मग मी ठरवलं की करायचं. मग पण निश काय ठेवायचं, असं तेव्हा पण क्वेश्चन होता की मी निश काय ठेवणार माझं, असं तसं. मग मी म्हटलं का आता मी जिम तर करतेच आहे, सो मी तेच पोस्ट करते. मग मी जिमचे व्हिडिओ वगैरे चालू केले टाकायला आणि मी इंस्टाग्रामवर तर पोस्ट करतच होते. तर मी इंस्टाग्रामवरचे पण माझे रील्स वगैरे मी युट्यूबला शॉर्ट्स म्हणून टाकायला लागले. मग ते करता करता मला असं वाटलं की फक्त जिमचे व्हिडिओ पुरेसे नाहीये आणि मला जिम मध्ये इतकं शूट करायला वेळ पण नव्हता. सो मग मी असं चालू केलं की मी सॅलड्स वगैरेच्या रेसिपीज पोस्ट करायला लागले. त्यानिमित्ताने माझं डाएट पण होत होतं आणि पोस्ट पण होत होतं. पण नंतर असं झालं की व्ह्यूज कमी येत होते माझ्या चॅनलवर खूप. म्हणजे डाएट रेसिपीज और सॅलड्स कोणाला जास्त आवडत नाही पाहायला, तर लोक बघत नव्हते जास्त. आणि जिमच्या व्हिडिओला पण एवढी रीच येत नव्हती आणि मी मध्ये मध्ये बंद पण करत होते, म्हणजे एवढी कन्सिस्टंट पण नव्हते. तर त्याच्यानंतर मी असं ठरवलं की मी का नाही, मी माझी निश चेंज करून बघते. तर मी बघितलं होतं की इंस्टाग्रामवर ज्या अशा मुली किंवा वगैरे साडी वगैरे घालून व्हिडिओज टाकत होत्या. सो मी ट्राय केलं की मी पण ते ट्राय करते की साडी घालून असे एक टेस्टी रेसिपीज बनवायच्या आणि पोस्ट करायच्या. आणि मी ते चालू पण केलं आणि ते वर्क पण केलं. माझे त्याला चांगले व्ह्यूज वगैरे जायला लागले होते. पण प्रॉब्लेम असा झाला होता की ते पूर्ण माझ्या लाईफस्टाईलच्या अपोजिट झालं होतं. म्हणजे मी वर्कआउट करणारी, जिम करणारी मुलगी होते आणि मी अचानक असं एकदम आता हेल्दी रेसिपीज बनवायच्या म्हणजे ऑफकोर्स शुगर येणार त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑइल येणार, चीज, बटर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या होत्या. आणि त्याने माझं वेट गेन पण चालू झालं. म्हणजे मी 50 केजीची 55 केजी कधी झाली मला समजलं नाही. पण त्याच्यासाठी अजून एक प्रॉब्लेम होत होता की मला सगळ्या गोष्टी बाहेरून आणाव्या लागत होत्या, विकत आणायला लागत होत्या आणि मला नवीन काहीतरी करायला लागत होतं. म्हणजे माझं एक डेली रुटीन होतं, त्याच्या वेगळं मला काहीतरी करावं लागत होतं. म्हणजे की थोडक्यात साडी घालणं, शूट करणं आणि सिरियसली कुकिंगचे व्हिडिओ शूट करणं सोपं नाहीये. म्हणजे की मी एकटी असते, सो कॅमेरा ऍडजस्ट करण्यापर्यंत फोडणी जळून जाते. ह्या सगळ्या गोष्टी पण मॅनेज होत नव्हत्या. तरी पण मी खूप दिवस केलं, पण कन्सिस्टंट नव्हते राहत जास्त. तरी पण माझे 400-500 सबस्क्रायबर झाले होते त्या चॅनलवरती. पण मी ते एडिट वगैरे माझ्या कॅब मध्ये करायचं. माझ्या ऑफिसची कॅब आहे, सो मी कॅब मध्ये जातानी आणि येतानी व्हिडिओ एडिट करायचे. तर मग कंटिन्यू मोबाईल बघून माझं कॅब मध्ये मला मायग्रेनचा त्रास पण चालू झाला होता. सो मी थोडं डिले करायला लागले की आज नाही एडिट करत. मी एडिटिंगचा कंटाळा करायला लागले होते आणि मी सगळं सिंगल पर्सनच हँडल करत होते. म्हणजे की मी कॉन्टेंट पण मीच डिसाईड करत होते, शूट पण मीच करत होते, एडिट पण मीच करत होते, पोस्ट पण मीच करत होते, थंबनेल वगैरे पण मीच बनवत होते. सो ते मला होत नव्हतं एवढं. सो माझा गॅप पडला, असं 10-1 दिवसाचा गॅप पडला. त्याच्यानंतर मी घरी गेल्यानंतर मी थोडी कम्फर्ट झोन मध्ये गेली की आता नंतर करू. आणि असं करत जून जुलै पासून मी त्या चॅनलवरती काही पोस्टच नाही केलं. मी आता एवढ्यामध्ये एक मोदकवाला व्हिडिओ पोस्ट केलाय, मोदक आणि चकलीचा. हे 4-5 महिन्यामध्ये मी 2च व्हिडिओ पोस्ट केले फक्त. सो आता मी असं डिसाईड केलंय की खूप दिवसांनी परत नोव्हेंबर मध्येच की आता मी नवीन चॅनल चालू करणार आहे आणि या चॅनलवरती मी असं काहीतरी दाखवणार आहे की ज्याने मला वेगळं काही करायची गरज नाही. म्हणजे की साडी घालून कुकिंग करायची गरज नाहीये आणि रेसिपीज वगैरे बनवायची गरज नाहीये. मी जे करते म्हणजे ऑफकोर्स मी कुकिंग पण दाखवणार आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त माझे रूम डेकोर करायला मला आवडते, जिम म्हणजे व्लॉगिंग. थोडक्यात तुम्ही समजू शकता की डेली मी काय करते, रॉ मोमेंट्स.
कोणतेही एकदम मेकअप नाही, एकदम एस्थेटिक कपडे नाही, रूम वगैरे नाही, जसं आहे तसं. म्हणजे की माझ्या रूममेट सोबतची मस्ती, मी ट्रॅव्हलला कुठे जाते सगळं. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्यात दाखवणार आहे. चॅनलवर आता मी राहणार आहे कन्सिस्टंट. हा माझा इन्फॉर्मेटिकली पहिलाच व्हिडिओ आहे. सो मला माहित नाही कसा जमत आहे, मी कशी बोलत आहे, माझ्या बोलण्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे. सो थोडंसं मॅनेज करा. मला थोडेसे दिवस लागतील मी इथं सेट व्हायला. पण मी टचवूड मी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू कुठपर्यंत जात आहे हे सगळं. तर हीच होती माझी नवीन यूट्यूब चॅनल का चालू करत आहे त्याची स्टोरी. तर बघूया हा चॅनल किती वर्क करतो. हे बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.